लातूरमध्ये कार्यक्रम होत आहेत, आपली उपस्थिती आहे. धनगर समाजाच्या लोकप्रतिनिधी जे आहेत निवडून आले त्यांचाच पण सत्कार होतो आहे. धनगर समाजाला आता राजकारणात प्रतिनिधित्व मिळते बऱ्यापैकी. धनगर समाजाला आता प्रतिनिधित्व मिळते बऱ्यापैकी. लातूर जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आला असताना निश्चितच धनगर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समाजातील जे व्यक्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले आहेत सर्वपक्षीय, त्या सर्वांचा सत्कार हा सामाजिक संघटनेने घेतला आहे. त्यासाठी मी उपस्थित राहिलो आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये आमदार रमेशप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, अर्चनाताई पाटील यांच्या देखील मी कार्यालयात भेट देणार आहे, औशाला देखील जाणार आहे. आणि म्हणून एकंदरीतच हा कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम संघटनांनी धनगर समाजाच्या वतीने घेतलेला आहे. आणि नुकतंच राज्यसभेवरती रामराव वडकुते यांची देखील निवड झालेली आहे खासदार म्हणून. त्यांचा देखील सत्कार आयोजित केला आहे. त्याचबरोबर UPSC आणि MPSCमध्ये देखील काही समाजातील विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यांचा देखील इथे सत्कार ठेवलेला आहे. त्या निमित्तानं मी आज लातूर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे. दीपक बोराडे यांची तुम्ही आज भेट घेणार आहात, त्यांचं उपोषणही झालेलं आहे. मात्र दीपक बोराडे हा अतिशय दीपकभाऊ बोराडे हे लढाऊ एक कार्यकर्ता आहे. त्यांनी 16 तारखेला आझाद मैदानावरती उपोषण सुरू केलं असता शासनाच्या वतीनं त्याची दखल घेण्यात आली. उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. पण दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांच्या कुटुंबियामध्ये त्यांचे सासरे आणि साडू अशा 2 व्यक्तीचा मृत्यू झाला तरी देखील त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. समाजाच्या प्रती त्यांची निष्ठा आणि श्रद्धा हे पाहून निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मी सांत्वनपर भेट आज त्यांच्या निवासी देणार आहे. गॅस तुटवड्यावर काही पर्याय मित्रांनो पाहायला मिळत नाही. तर सरकार सांगते गॅस उपलब्ध आहे म्हटलं, मात्र सर एका महिन्यात दुसऱ्यांदा गारपीट होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.